नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, SOPची स्लरी कशी तयार करावी या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. अत्यंत चांगला फायदा होतो. म्हणजे 25 किलो SOPत 25 पोती SOP टाकल्यानंतर सुद्धा जेवढा फायदा होत नाही त्यापेक्षा जास्त फायदा ह्या नुसत्या 25 किलो सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये आपल्याला मिळवता येतो. आणि तसा व्हिडिओ आपण दरवर्षी देतो आहे. अत्यंत खतरनाक रिझल्ट्स मिळत आहेत. बागायतदार बंधूंनो, काही जणांनी असे प्रयोग केले की काही ओळींना ती SOPची स्लरी दिली नाही आणि काही ओळींना SOPची स्लरी दिली, तर दोन्ही बागेत काडी पिकण्याचा जो कालावधी आहे आणि काडीचा आतला जो पीठ जो डार्क ब्राऊन रंगाचा होण्याचा जो कालावधी आहे किंवा तो जो प्रकार आहे त्यात जमीन आसमानचा फरक दिसला. म्हणून माझी विनंती आहे की खर्च अत्यंत कमी आहे आणि SOPचा प्रॉपर रिझल्टसुद्धा खतरनाक आहे. त्यामुळे ही अशी स्लरी नेमकेपणानं बागायतदार बंधूंनो देण्याचा प्रयत्न कराच. देताना स्लरीचे टँकमधून द्या, स्लरीचे गाडे आहेत त्यातून द्या, नसेल तर मॅन्युअली द्या, पण स्लरी द्याच. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तयार करण्याची पद्धत मी सांगतो अशी आहे की एकरी किमान 250 ते 500 किलो शेण, कमीत कमी 250 किलो असावं, जास्तीत जास्त 500 किलो घेतलं तरी चालेल. 500 किलो शेण घ्या. एखादा आंब्याचं झाड किंवा कोणतंही आपल्या बागेच्या शेजारी झाड असेल त्या झाडाखाली एक प्लॅस्टिक पेपर अंतरा आणि त्या प्लॅस्टिक पेपर अंथरल्यावर त्याच्यावरती शेण समप्रमाणात पसरून घ्या. समप्रमाणात पसरल्यानंतर त्याच्यावर शेंगपेंड घ्या आणि ती शेंगपेंड अत्यंत चांगली त्यात मिसळा. म्हणजे ते ऑर्गॅनिक मॅटर एक अत्यंत चांगला तयार होतो. आणि मिसळल्यानंतर मग त्यात फक्त 25 किलो सल्फेट ऑफ पोटॅश घ्या आणि त्याच्यावरती टाका आणि ते पुन्हा चांगले एकत्र मिसळा. आणि असं मिसळलेलं त्याच्यावर बारदान घ्या. साधं आपले पेंडीचं बारदान किंवा दाण्याचं बारदान जे असतं ते बारदान घ्या. ते डिकम्पोजरमध्ये ओलं करा. डिकम्पोजरची स्लरी आपल्याकडे नेहमी तयार पाहिजे. म्हणजे डिकम्पोजरची स्लरी म्हणजे डिकम्पोजर बाजारात मिळतात ते आणायची, 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यात 2 किलो गूळ टाकायचा आणि त्यात डिकम्पोजर टाकायचं, चांगलं ढवळायचं. एक 5-6 दिवसात ते डिकम्पोजरची स्लरी तयार होते. हे 200 लिटर जे पाणी आहे त्या पाण्यात म्हणजे डिकम्पोजर स्लरी ती बारदान भिजवा आणि त्याच्यावर झाकून ठेवा. झाकल्यानंतर रोज किमान 20 ते 40 लिटर पाणी ते डिकम्पोजरचं पाणी त्याच्यावर पसरत जायचं, असं टाकत जायचं. म्हणजे ती स्लरी कायम ओली राहिली पाहिजे. एक 5 ते 6 दिवसानंतर ज्यावेळी तुम्ही ते बाजूला काढून बघाल त्यावेळी ते टाकलेलं शेण असं फुललेल्या अवस्थेत तुम्हाला दिसेल. जे फुलकीत झालेलं दिसेल ते म्हणजे असं उबतं ना, ते उबल्यासारखं दिसेल. आणि असं शेण जे SOPच्या स्लरीचं आपण जे म्हणतो ते शेण प्रत्येक ठिबक खाली झाडाच्या खाली थोडं 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 टाकून घ्या आणि मग ड्रिप चालू करा आणि पुन्हा बंद करा. बागायतदार बंधूंनो, त्या SOPच्या स्लरीचे इतके खतरनाक रिझल्ट मिळतात की काडीची पक्वता ही अत्यंत चांगली मिळते. आणि काडीचा लिग्निन आतला जर चांगल्या दर्जाचा झाला तर डोळ्याची पक्वतासुद्धा आपल्याला चांगली मिळते. आणि डोळ्याची मॅच्युरिटी चांगली झालेली असेल तरच आपली बाग गुळीघाडापासून वाचली जाते. ह्यासाठी केन मॅच्युरिटी म्हणजे बागेची जी काडी आहे त्या काडीची मॅच्युरिटी खणखणीत झाली पाहिजे. आणि त्यासाठी हा फक्त छोटासा डोस आहे. 2-2.5 हजार रुपयात हा डोस आपला तयार होतो. SOPची किमान 1 पोतं 2 पोती SOPची ड्रिपमधून सोडण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. बागायतदार बंधूंनो, SOPची स्लरी आपल्याला शेण उपलब्ध असतं, आपल्याला डिकम्पोजर आहे, SOP आहे, शेंगपेंड घ्यायची, एकत्र करायचं आणि फक्त घालायचं आहे. थोडासा त्रास आहे. ठिबकमध्ये आणायचं, ठिबकमध्ये टाकायचं, ड्रिपमधून सोडायचं, हे सहज होण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्याला थोडासा त्रास आहे, पण रिझल्ट खतरनाक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की खरोखर SOPची स्लरी तयार करा. इतर बागायतदारासारखी सारखंच 1-2 ओळीला घालू नका. यंदाच वर्ष 2 ओळीला घाला, 2 ओळीला घालू नका, इतर बागेला घाला. दोन्हीतला फरक तुम्ही स्वतः अनुभवा. ह्यात स्टॉक नेक्रॉसिससुद्धा अत्यंत कमी होतो. बागेत नेक्रॉसिस तुम्हाला दिसणार. काडीची मॅच्युरिटी झमदिशी आपल्याला निघून जाते. जिथं सपकेनपाशी आल्यानंतर जवळ 14 ते 15 दिवस बाग आपली थांबते, ती थांबलेली बागसुद्धा झमदिशी पुढं निघून जाते. ह्यासाठी मॅच्युरिटी काडीच्या बरोबरच डोळ्यांनासुद्धा चांगली मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे. तरच आतला सूक्ष्मगड चांगला तयार होत असतो, हे लक्षात घ्या. ह्यासाठी ही SOPची स्लरी नेमकेपणानं वापरण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. बागायतदार बंधूंनो, अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची अशी आहे. आपला जो संवाद होतो
जो संवादात जे अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ना त्याच फक्त करा. एखाद्या बागेत थ्रिप्स नाही आहे, पण मी व्हिडिओमध्ये सांगितले की थ्रिप्सला स्प्रे घ्या, गरज असेल तर स्प्रे घ्या. मी सांगितलं मिलीबगसाठी बटलरचा यूज करा, वापरा, पण एखाद्या बागेत बटलर मिलीबग अजिबात नाही आहे, अजिबात यूज करू नका, गरज नाही आहे त्याची. मी सांगितलं एसओपीची स्लरी मात्र नेमकी घाला. मी सांगितलं एखादा टीलचा स्प्रे घ्या किंवा पानाचा आकारासाठी, पानाचा आकार आणि ते जर व्यवस्थित झालेला असेल तर आपल्याला वेगळे स्प्रे देण्याची आवश्यकता नाही आहे. सगळा संवाद जो होतोय तो इत्यंभूत बागेत वापरला पाहिजे अशातला भाग अजिबात नाही आहे. इतरांचे सुद्धा व्हिडिओ बघा, त्यात ज्या चांगल्या गोष्टी असतात, कमी खर्चातल्या असतील आणि दर्जेदार उत्पादन येण्यासाठी ज्या चांगल्या असतील त्यासुद्धा यूज करा, जेणेकरून आपल्या बागेचा मालक, आपल्या बागेचा शास्त्रज्ञ, आपल्या बागेचा अभ्यासक हे आपण स्वतः असलं पाहिजे.